नमस्कार मित्रांनो, साधी माणसं या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहतो की राया त्याच्या आईची लग्नाची परमिशन घेण्यासाठी आईजवळ गेलेला असतो. तिथं निकी असते आणि राया आईची परमिशन घेत असतो. राया समोर आल्यानंतर मात्र त्याची आई ए जा जा ए जा बापई जा अशी बोलत असते. त्यावरती निकी लगेच बोलते, ए राया तुला कळत नाही का राय, आईला त्रास होतोय, मग कशाला तू आलायस. तर यावरती राया बोलतो, मला सगळं माहिती आहे आईला त्रास होतो, पण मला आईशी बोलायचं आहे म्हणूनच मी आलो आहे असं राया बोलतो. तेवढ्यातच तिथं जय येतो. जयला बोलतो, ए बाहेर उचल, तुला सांगितलं कळ नाही का, आईला किती त्रास होतोय तुला बघून. तर यावरती त्याची आई लगेच किसना किसना असे बोलून जयला जवळ घेत असते आणि त्याला बोलत असते रायाला, चल जातो इथून जातोय तिथून. त्यावरती राया बोलतो, आई मला तुझ्याशी बोलायचं आहे, मला माहीत आहे की तुला मी समोर आल्यानंतर त्रास होतो, पण मी आयुष्यात एक आजचा निर्णय घेतलेला आहे जो मला तुला सांगायचा आहे आणि मला तुझी परवानगी हवी आहे. आई तुला मी थोडाही आठवत नाही का गं, आई का असं करतेस, असं राया बोलत असतो. यावरती मात्र आता निकी, किती रे वाईट रे, आई तुला ओळखतही नाही असं ना त्याला टॉर्चर करत असते आणि रागाने त्याच्याकडे पाहती असते. पण रायाचं मात्र चालू असतं, आईशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो, कारण की त्याला आईची परवानगी हवी असते लग्नासाठी आणि तो मंजिरीसोबत लग्न करतोय हे त्याला सांगायचं असतं. मात्र त्याची आई त्याचं काय ऐकून घ्यायला तयार नसते. त्यावरती लय जय बोलतो, आता आईला काही कळत नाही, पण जेव्हा आईला कळेल की एवढ्या वाईट मुलीशी तू लग्न करतोयस तेव्हा काय होईल सांग बघू. असं बोलल्यानंतर राया मात्र त्याच्याकडे रागाने पाहत असतो. तेवढ्यातच लगेच आता शशिकला तिचं तोंड उचकटते आणि बोलते, अरे वाईट कसली, जेव्हा त्याच्या आईला कळेल की आपला मुलगा एका विधवेशी लग्न करतोय तेव्हा काय होईल. असं बोलल्यानंतर मात्र राया खरंच तिथून निघून जातं. त्याला या दोघांचं बोलण्याचं वाईट वाटलेलं असतं आणि हे सगळं बाहेरून ना मंजिरीने बाकी सगळ्या घरच्यांनी ऐकलेलं असतं. मंजिरी बोलते, काय झालं राया, का तू बाहेर चालला आहेस, आईशी बोलायला आला होतास ना तू. तर यावरती राया बोलतं, नाही मी सैर राहून दे. तर यावरती मंजिरी बोलते, मी सगळं ऐकलं आहे, तू काळजी करू नको. आणि असं कुठे लिहिलंय रे की लग्नाची बोलणी फक्त मुलानेच करावी, मुलीने केली तरी चालते ना. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, ज्या गोष्टी तुझ्याकडून होणार नाहीत, ज्या गोष्टी तुला जमणार नाहीत, ती प्रत्येक गोष्ट मी करेन आणि असंच आपण एकमेकाला पूर्ण करायचं आहे. आणि मी आईशी बोलून परवानगी आपल्या लग्नाची घेईन असं मंजिरी रायाला बोलते आणि रायाला समजावून सांगते, तू काळजी करू नको, मी आईशी बोलते. असं बोलून मंजिरी घरातल्या सगळ्यांना घेऊन आईजवळ येते आणि आईजवळ जाऊन बसते आणि आईला आता ती सांगणार असते की आम्हाला लग्न करायचं आहे. त्यासाठी ती रायाला बोललेली असते, मी सगळं आईशी बोलून घेईल, जर आई तुला बघून भेट असेल, पण मला बघून तर ती भेट नाही ना, त्यामुळे ज्या गोष्टी तुला शक्य नाहीत त्या मी शक्य करेन ना, असंच आपण एकमेकांना पूर्ण करायचं आहे असं मंजिरी रायाला बोललेलं असते. आणि रायाला हे पाहून मात्र खूप कौतुक वाटलेलं असतं, खरंच मंजिरी किती चांगली आहे. त्यानंतर मंजिरी रायाचा हात धरून आईजवळ घेऊन येते आणि पाठीमागून तिच्या घरातील सगळे आलेले असतात. मंजिरी आईजवळ येते आणि खाली गुडघ्यावरती बसते आणि आईच्या गुडघ्यावरती हात ठेवून बोलत असते, आई मला तुम्हाला सांगायचं आहे, मी आहे मंजिरी आणि ना मी माझ्या जिजी नाना ह्यांच्या सगळ्यांच्या परवानगीने, घरातल्यांच्या सगळ्यांच्या परवानगीने इथं आली आहे आणि मी तुमच्या धाकट्या मुलाशी म्हणजे रायाशी मला लग्न करायचं आहे, आम्ही दोघे एकमेकावरती खूप प्रेम करतो असं ना समजावून सांगत असते. आणि हे ऐकल्यानंतर मात्र रायाच्या आईला छान वाटतं आणि रायाची आई मान डुलवते. आणि मात्र आता ह्यांना कळलेलं असतं की मंजिरीने विचारले असतं, आम्हा दोघांना लग्न करायचं आहे, तुमची परवानगी आहे का. यावरती रायाची आई मान डुलवते आणि माता लगेचच मंजिरी सांगते, आईनं मान डुलवली, आईची परवानगी आहे. हे सगळं ऐकल्यानंतर मात्र सगळ्यांना आनंद झालेला असतो, कारण की रायाच्या आईनं मंजिरीनं जे समजावून सांगितलं होतं ते कळालं होतं. ती रायाला समोर येऊन देत नसते, पण मंजिरीबद्दल ती काही बोलत नसते, कारण की मंजिरीनं दवाखान्यात तिची काळजी घेतली होती आणि तिनं तिच्या सहवासात राहिली असल्यामुळे तिला छान वाटलेलं असतं. आता मात्र आईची परवानगी मिळाल्यानंतर मात्र जयचा चेहरा मात्र काळा ठिक्कार पडलेला असतो आणि त्याला रागही आलेला असतो, आईनं कशी काय परवानगी दिली. आता मात्र घरातले सगळे खुश झालेले असतात. वहिनीलाही वाटत असतं, खरंच मंजिरीने किती चांगल्या पद्धतीने आईची परवानगी मिळवली आहे. आणि इकडे मात्र रायाची आई मस्तपैकी तोंड असं एवढंसं करून माझी परवानगी आहे असं करून मान डुलवते
आणि हे पात्र पाहून आता सगळे खुश झालेले आहेत. मंजिरीचा आनंद तर गगनातही मावत नाही आणि मंजिरी रायाला बोलते, राया पाहिलंस का, आईनं आपल्या लग्नाला परवानगी दिली आहे असं ना रायाला बोलते आणि ती नंतर लाजत असते. आता मात्र मंजिरीने एवढं मोठं काम केलं त्याच्यासाठी हे मात्र ऐकून आता रायाला खूप आनंद झालेला असतो. जी गोष्ट मला जमली नाही ती मंजिरीने चुटकीसर करून टाकली आणि तो मनामध्ये आता विचार घेतो, आता मला मिस फायरसाठी काहीतरी मोठं करावं लागेल. तिनं माझ्यासाठी एवढं मोठं केलं आहे, मी तिच्यासाठी नक्कीच काही तर सरप्राईज प्लॅन करणार असं ना तो मनामध्ये विचार करत असतो. आता ते सरप्राईज काय आहे ते नक्कीच आपल्याला पाहण्यासाठी भेटत आहे, कारण की रायानं एकदम फिल्मी स्टाईलमध्ये आता मंजिरीला छानपैकी घरातल्यांच्या सगळ्यांच्या समोर जुन्या आठवणी ताज्या करून दिल्या आहेत. प्रेमाच्या आठवणी सगळ्या जुन्या ताज्या करून दिल्या आहे. त्यानं जी बैलगाडी, ज्या बैलगाडीमध्ये पहिल्यांदा ते दोघे भेटले होते ती बैलगाडी मस्तपैकी सजवलेली आहे आणि आता मिस फायरला बाहेर हाक मारतो आणि मिस फायर बाहेर आल्यानंतर घरातील सगळे बाहेर आलेले असतात. घराला सगळीकडे फुलांच्या माळा लावलेल्या असतात, सगळं घर सजवलेलं असतं, कारण की आता ह्या दोघांचं लग्न आहे. लाईटिंग लावलेली असते आणि मिस फायर बाहेर येताच ती बैलगाडी रायाला त्यामध्ये पाहून खूप आनंदी झालेली आहे आणि आश्चर्य झालेले आहे. त्यावरती राया लगेच तिला खाली हात देतो आणि वरती येण्यासाठी बोलतो आणि तिला हात दिल्यानंतर मंजिरी वरती गाडीमध्ये चढते आणि त्यानंतर राया बोलतो, हे काय आहे तुला समजलं का, मी आज इथे का तुला बोलवलं आहे, या बैलगाडीमध्ये आपण दोघं काय आहे हे तुझ्या लक्षात आलं आहे का. त्यावरती मिस फायर बोलते, मला अजून नाही लक्षात आलं. तर यावरती राया बोलतो, अगं मिस फायर, अगं हे तर आपल्या प्रेमाचं मूळ आहे ना, इथून तर आपल्या प्रेमाची सुरुवात झाली, लक्षात आहे ना तुझ्या. तर यावरती मंजिरी बोलते, हो आहे माझ्या लक्षात. तर यावरती राया बोलतो, आहे का तुझ्या लक्षामध्ये जेव्हा तू पहिल्यांदा या बैलगाडीमध्ये बसलीस आणि मी पहिल्यांदा हारलो बघ, आणि मी हारलो त्यानंतर मी तेव्हा हारलो पण मी आत्ता जिंकलो, मी आयुष्यामध्ये तुला मी माझ्या आयुष्यामध्ये मिळवून मी आता जिंकलो आहे असं बोलत असतो. त्यावरती जीजी बोलत असते, हे काय रुचिरा, हे काय तुला माहीत होतं. तर रुचिरा बोलते, मला दादाने सांगितलं होतं मंजिरी दीदीला छानपैकी तयार कर म्हणून आणि मी तिला आवरून घेऊन आले आहे, त्याचं सरप्राईज मला माहीत होतं. कसं वाटतंय जीजी. तर जीजी म्हणतात, खरंच खूप छान, दोघंही किती छान दिसत आहेत असं जीजी बोलत असतात आणि त्यानंतर सगळे आता ह्या दोघांच्याकडे पाहत असतात. त्यावरती राया बोलत असतो की तेव्हा मी हारलो होतो पण मी आता खरंच आता जिंकलो आहे, तुला माझ्या आयुष्यामध्ये मिळवून मला खूप आनंद झाला आहे, मी माझी बैलगाडीची शर्यत आता खरी जिंकली आहे असं बोलत असतो. तर यावरती मंजिरी बोलत असते, राया म्हणजे तू त्यावरती हारला होतास पण मी त्यावरती जिंकूनही आता हारली आहे, मी हारली आहे तुझ्या प्रेमामध्ये हारली आहे असं ना रायाला बोलत असते. मी आठवते का रे राया तुला त्या पहिले दिवस. तर यावरती राया बोलतो, हो सगळं मला आठवत आहे, आपण पहिले दोघं किती भांडत होतो, किती एकमेकाचा द्वेष करत होतो, रागराग करत होतो असं राया तिला सांगत असतो. मंजिरीला या सगळ्या जुन्या आठवणी आठवत असतात, कशी त्यांच्या प्रेमाची सुरुवात झाली होती. आधी रागातून झाली होती, एकमेकांचा खूप खूप राग करत होते आणि आता मात्र कुठल्या लेवलला त्यांचं प्रेम गेलेलं आहे. आता ते एकमेकासाठी काहीही करू शकतात, एकमेकाला पूर्ण करू शकतात असं ते दोघांचं प्रेम गेलेलं आहे. तो मंजिरीचा हात हातात घेऊन बोलत असतो, मंजिरी मिस फायर तुला सांगू का, तू माझ्या आयुष्यामध्ये आलीस माझं पूर्ण आयुष्य बदलून गेलं ग. आता जशी ही बैलगाडी खाच खळग्यातून अशी रस्तं काढत अडथळे सगळे पार करत पुढे जाते, तसंच आपल्या दोघांचा संसाराचा गाडाही आपण पुढे नेऊ. तर यावरती मंजिरी बोलते, हो नक्कीच, आपण एकमेकांचा इतका रागराग करत होतो, त्या रागाचं कधी मैत्रीत रूपांतर झालं आणि कधी आपल्या मनामध्ये एकमेकाबद्दल प्रेम निर्माण झालं हे कळालंच नाही रे. आणि आपण तू म्हणतोस तसं नक्कीच आपलं प्रेम असंच फुलवत नेऊ, एकमेकांच्या साथीने सोबतीने ह्या बैलगाडीप्रमाणे. काही अडचणी जरी आल्या तर आपला संसाराचा गाडा मात्र आपण छानपैकी पुढे नेऊ असं बोलत असते. आणि हे मात्र आता जय लपून बघत असतो, कारण की तो पुढे येऊन समोरून बघू शकत नसतो ना, त्याला ते बघण्याचं धाडसही नसतं. आता मंजिरी तिचं प्रेम सगळं व्यक्त करत असते, मनातली भावना सगळे सांगत असते आणि राया बोलत असतो, हे बघ लक्षात ठेव, आता ही बैलगाडी जशी आहे ना, जशी मजबूत आहे तसंच आपलं प्रेमही मजबूत राहणार आहे, आपलं नातंही तेवढंच अतूट राहणार आहे, ते कधीही कमजोर होणार नाही. तर यावरती मंजिरी बोलत असते, हो राया काळजी करू नकोस तू, मी तुला प्रेमाची कबुली दिली आहे आणि मी जिथे जिथे तू कमी पडशील तिथे तिथे मी तुला असेन आणि आपण असंच एकमेकांना पूर्ण करू. त्यानंतर मंजिरी बोलते, पण ह्या बैलगाडीला बैलं कुठं आहेत, मग आपली बैलगाडी कोण अशी ओढणार आणि बैलं नसतील तर आपण एकाच जागी थांबू ना असं बोलत असते. तर यावरती राया बोलतो, हे बघ मिस फायर, कसं आहे ना, कधी तू बैल होशील, कधी मी बैल होईन, कधी मी कमी पडलं तर तू पूर्ण करशील,
तू कमी पडली तर मी पूर्ण करेन, पण आपण आपल्या संसाराचा गाडा असं दोघं मिळूनच पुढे ओढणार आहोत आणि जे अडीअडचणी येणार आहे त्याला आपण पुढे नेणार आहोत. हे पाहून आता मंजिरीचे खरंच खूप डोळे भरून आलेले असतात. तिला वाटत असतं की रायासारखा नवरा मी माझ्या आयुष्यामध्ये मिळवला आहे, म्हणजे मी किती काही मिळवलं आहे आयुष्यामध्ये असं तिला वाटत असतं. आणि त्याच्याकडे पाहून ती मात्र स्मित हास्य करत असते आणि त्याच भरून गेलेली असते. कारण रायाने सगळ्या जुन्या आठवणी ताज्या केलेल्या असतात. सगळे त्यांच्या पहिला प्रवास पहिल्यापासून जो होता तो सगळा पूर्णपणे पुढे आणून ताजा करून दिलेला असतो. आणि त्यानंतर यावरती राया बोलतो, मला असं कधीच वाटलं नव्हतं ग की मी प्रेमामध्ये पडेन, मी तुझ्या प्रेमामध्ये पडेन आणि मी इथपर्यंत आत्तापर्यंत येईन. तर यावरती मंजिरी बोलते, मलाही असा विश्वास नव्हता की आपण दोघे प्रेमामध्ये पडू, एकमेकाशी भांडणारे, एकमेकाशी वैर करणारे, कधी एकमेकाच्या प्रेमामध्ये बुडून गेलो समजलंच नाही. असं हे दोघे एकमेकाच हात हातात घेऊन सगळं बोलत असतात आणि दोघेही आनंद असतात. घरातले मात्र खरंच सगळे खुश होऊन पाहत असतात. राया बनत असतो, मंजिरी एक गोष्ट लक्षात ठेव, मी ना कधीही काही प्रॉब्लेम येऊन दे, आपण एकमेकांना समजून घ्यायचं, एकमेकांच्या सोबतीनं राहायचं, कधी अडचणी काही आल्या तर आपण एकत्र हा प्रवास करायचा, या बैलगाडीप्रमाणेच आपण सगळं करायचं आहे. असं मात्र बैलगाडीचं उदाहरण देऊन राया मात्र छानपैकी संसाराचे स्वप्न रंगवत आहे आणि तिला संसार कसा करायचा आहे सेम बैलगाडीप्रमाणे करायचं आहे असं तिला सांगत असतं. जशी बैलगाडी मजबूत आहे, किती जरी अडचणी आल्या, वाटत रस्त्यात काटे आले, रुतले, वाट वळणं चुकीचं असले, मार्ग चुकीचा असला, आडवळणी असला, त्यातून कशी बैलगाडी हा रस्ता काढत जाते त्याप्रमाणे आपण काढत जायचं आहे आणि त्यामध्ये बैल कोण असणार तर नक्कीच आपण असणार आहोत असं तिला समजावून सांगत असतो. आणि हे मात्र ऐकून आता मंजिरीला खूप छान वाटत असतं. आणि रायाचं आज प्रेम व्यक्त करणं खूप वेगळ्या पद्धतीने असतं. तो मनातून इतकं चांगला बोलत असतो, त्याच्या डोळ्यातून त्याच्या त्या भावना व्यक्त होत असतात आणि त्याच्याकडे मात्र पाहत राहिलेला असतो. आणि तिला सगळं प्रेमाचं जसं ते घडलं होतं, जसं त्या प्रेमाच्या ह्यातून गेले ते सगळं आपलं सांगत असतं. आणि मंजिरी ही खरंच त्याच्या प्रेमाची कबुली देत असते घरातल्यांच्या सगळ्यांच्या समोर. आज दोघे घरातले आहेत का नाहीत हे भान नसल्यासारखे सगळं काही मनातलं एकमेकांशी बोलत असतात आणि सगळं एकमेकाला शेअर करत असतात. आणि आपण दोघं एकमेकांना कसे पूर्ण करणार आहोत, कसे आपण संसाराची गाडी ह्या खाचखाचगळ्यातून पुढे नेणार आहोत याबद्दल ते बोलत असतात. आता हे मात्र पाहून मात्र आता निकीला खूप राग येत असतो, कारण की शेवटी तिला रायावर प्रेम करत असते आणि रायाशीच लग्न करायचं असतं, पण आता तो मंजिरीचा होत आहे ह्याचा तिला राग येत असतो आणि मनामध्ये विचार करत असते, किती यांच्यामध्ये अडचणी आणल्या तर हे दोघे शेवटी एकत्रच झाले. त्यानंतर यावरती जीजी बोलत असतात, खरंच खूप कौतुक वाटतं मला ह्या दोघांचं, अशीच ही दोघं राहून दे असं सगळे डोळे भरून त्यांच्याकडे पाहत असतात. त्यावरती मंजिरी बोलते, राया आता तू काळजी करू नको, मी तुझ्यासोबत आहे ना, आता डोळ्यातून पाणी आणायचं नाही, आपण आपला संसार नक्कीच चांगला फुलवत नेऊ. आणि राया मात्र तिला मात्र विनंती करून म्हणत असतो, मंजिरी खरंच तू आहेस ना माझ्याशी लग्नाला तयार. त्यानंतर तो इकडं दादाकडे पाहतो आणि दादाला बोलतो, ए दादा, जसं तू तुझ्या बहिणीला एखाद्या तळहाताच्या फोडासारखं जपलंस ना, तसं मीही माझ्या मिस फायरला जपेन आणि आजपासून ही मिस फायर माझी जबाबदार राहील असं दादाला बोलत असतो. आणि तुझी खरंच परमिशन आहे ना लग्नाला असं दादाला विनंती करून बोलत असतो. त्याचंही बोलणं आणि त्याची विनवणी पाहून खरंच मिस फायरच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं आहे, कारण की तो म्हणलेला असतो, जसं दादानं तळहाताच्या फोडासारखं जपलेलं आहे तसंच तो मला जपणार आहे. आणि ह्यामध्ये काहीही असं हे नाही की ते खोटं बोलते, कारण की मिस फायरला माहीत आहे राया तिच्या प्रेमासाठी काही करू शकतो, किती करू शकतो आणि काय करू शकतो हे सगळं तिला माहीत असतं. कारण की एका विधवेच्या आयुष्यामध्ये पुन्हा लग्न आणि पुन्हा प्रेम येणं खरंच कधी तर खूप कमी होऊ शकतं. आणि तिच्या आयुष्यामध्ये हे होऊन सुद्धा एवढा चांगला मुलगा भेटला आहे, राया जीवापाड प्रेम करणारा साथीदार भेटला आहे म्हटल्यानंतर खरंच ती आज खुश आहे. आणि आता जीजी इकडे बोलत असतात, आम्ही खूप आनंदी आहोत, आम्ही खूप खुश आहोत, तुम्ही दोघे खरंच असे आनंदी राहावा असं बोलते. आणि आता मित्र बोलतात त्याचे, आता ऑफिशियल झाली बरं का, तुम्हाला परवानगी भेटली, आता मिठी मारा. त्यानंतर राया मंजिरीला मिठीमध्ये घेतो आणि आता आपलं लग्न होणारच असं बोलून दोघे एकमेकीला मिठीमध्ये घेतात आणि आनंदामध्ये असतात. आणि ते पाहून मात्र आता त्याचे मित्र मात्र मस्तपैकी फटाके उडवून आनंद साजरा करत असतात, कारण की रायाचं लग्न हे त्यांच्यासाठी एक स्वप्नच असतं ना. आणि आता ते दोघे सगळे आनंद असताना आता शंतनू दादालाही खूप छान वाटलेलं असतं, कारण की तिच्या बहिणीने तिच्यासाठी असा जोडीदार निवडला आहे की आता दादाला कसलीही काळजी करायची गरज नाही. आणि इकडे रायाने मात्र सगळ्यांची परवानगी घेतलेली असते आणि मी मंजिरीला नक्कीच तळहाताच्या फोडासारखं जपेन असं दादाला बोललेलं असतं. आणि दादा बोलतो, मला तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास आहे राया, माझ्या लग्नाला होकार आहे असं बोलतो. चला होऊन जाऊन दे असं, आणि त्याला असं दाखवतो की तू तिला मिठीमध्ये घे म्हणून.
त्यानंतर मात्र आता जीजी बोलतात, चला बास झाला, आता ह्या सगळ्या गोष्टी नंतर करू, आता आपल्याला खूप कामं पडलेली आहेत असं सांगत असतो. घरातल्याचा सगळ्यांचा आनंद पाहून या दोघांनाही खूप बरं वाटलेलं असतं, कारण घरात अशी एकही व्यक्ती नसते की तिचा आता त्यांना लग्नाला नकार आहे. सगळ्यांच्या परवानगीनं आता ह्या दोघांचं लग्न पार पडणार असतं. त्यावरती जीजी बोलतात, आपल्याला पटपट खूप तयारी करायची आहे, सगळं करायचं आपण, मेहंदी, संगीत करायचं, सगळं करायचं, काही ठेवायचं नाही, हळदी करायच्या, धूमधडाक्यात लग्न करायचं, अख्ख्या पंढरपुराला कळायला पाहिजे की माझ्या मंजिरी आणि रायाचं लग्न आहे, असं जीजी मोठ्याने बोलत असतात. आणि त्यांचा आनंदही मात्र गगनात मावत नसतो, कारण की आपल्या एका विधवा सुनेचं एवढ्या चांगल्या प्रमाणे लग्न ते करून देणार असते आणि अशा मुलाशी करून देणार असते की जो तिच्यावरती इतका प्रेम करतो की तिला कधीही काही कमी पडून देणार नाही, असा तो मुलगा असतो. आता वाईट वाटणारी व्यक्ती नक्कीच निक्की आहे. डोळ्यातून तिच्या मात्र असा राग बाहेर उफाळून येत असतो. इकडे आतमध्ये ना आलेला असतो जय आणि बडबडत असतो, इतकं काय अडचणी आणल्या, इतकं काही केलं तर रायन म्हणजे तिचं लग्न काय शेवटी होतच आहे आणि माझ्या नाकावर टिचून तिनं लग्नाला होकार दिला आहे, असं तो ना रागात बोलत असतो. आणि तो बडबडत असतो, त्याला समजत नसतं आपल्या आईला समजतंय का नाही समजतंय, पण तो रागामध्ये खूप असतो, कारण की आज या दोघांची लग्नाची परमिशन ऑफिशियल भेटली असते आणि एवढं होऊन तिने मला लग्नाला नकार दिला, ह्या मूर्ख गौंडाशी लग्नाला तयार झाली असं बोलत असतो. तेवढ्यातच त्याची आई तिकडून बोलते, अरे किसना, आपल्या घरात लग्न आहे ना, आता पाहुणे येणार, मेहंदी काढायची, मिठाई खायची, फुलं आणायची, छानपैकी सगळं तयारी करायची. हे ऐकून तो मात्र चिडतम बोलतो, काय लग्न बिग्न घरात होणार नाही, काय होणार नाही, कसलं लग्न कार्य नाही, काय नाही, असं आईवरती चिडून बोलतो. आणि आई मात्र आता शांत झालेली असते, कारण की हा तिच्यावरती ओरडलेला असतो आणि तिला मात्र काहीच कळत नसतं असा का बोलत आहे. मात्र तो बोलत असतो, लग्न होणार नाही म्हणजे नाही, कसलंही घरामध्ये कार्य नाही, काय नाही, शांत बसतो, काय नाही, मेहंदी नाही, काय नाही, संगीत नाही, काही नाही, असं बोलत असतो. तेवढ्यातच आपला राया पाठीमागून येतो आणि रायाला पाहिल्यानंतर मात्र रायाच्या ए जात जात जा, ए बापाई माणूस जा, अशी करत असते आणि थोडीशी भिलेली असते. त्यावेळेत राया बोलतो, काय बोलतोस तू आईला, लग्न होणार नाही, लग्न तर होणार आहे, तू पाहतच राहा, मिस फायरचं माझं लग्न होणार आहे आणि माहीत आहे मला, आई मला भीते, म्हणूनच मी तुझ्याकडे आलो ना, तू काय करतोस, मला तुझ्याशी बोलायचं आहे, हां मला थोडंसं तुझ्याशी बोलायचं आहे, चल आता माझ्यावर चल, असं करून ना तिथून जयला घेऊन जातो. जय मात्र बोलत असतो, मला वेळ नाही, मी आता काय येत नाही, तुझं तू नंतर बघू, असं बोलत असतो. कारण की जयला आत्ता रायासोबत बोलायची इच्छा नसते, कारण तो आता खराब मूडमध्ये असतो. तरीही आता राया जयला घेऊन आलेला असतो आणि टेबलवरती बसतो. टेबलवरती बसवल्यानंतर त्याला बोलतो, चल आता आपण पंजा लढूया. तर यावरती जय बोलतो, नाही मला टाईम नाही, मला काम आहे, तुझ्यासारखं मी रिकामा टेकडा नाही, मी नाही आता बसणार. तर यावरती राया बोलतो, का घाबरलास का काय मला तू. तर यावरती जय बोलतो, मी आणि तुला कशाला घाबरीन मी. तर यावरती राया बोलतो, मग काय करतोयस तू, माझ्या माघारी आईच्या मनात नको ते भरवतोयस, नको ते बोलतोयस, मंजिरीसोबत बद्दल नको ते बोलतोय. तर यावरती जय बोलतो, मी तुला घाबरत नाही, मी तुला असा हरवू शकतो, लढवून तर बघ पंजा, असं बोलतो. तर राया बोलतात, चल बघूया आपण कोण कुणाला हरवते, चल पंजा लढून बघूया, मी तुझ्यासारखा आईच्या मनामध्ये काही विष पेरत नाही, तू माझ्याबद्दल काही आईला बोलतोस आणि आईच्या मनामध्ये माझ्याबद्दल निगेटिव्ह सगळं पसरवतोस ना, असं बोलत असतो. मग जे पण तयार होतं पंजा लढवायला, बघूया तू आणि मंजिरी कसं लग्न करताय. तर यावरती राया बोलतो, माझं विस्मयाचं लग्न होणारच, चल आपण पंजा लढू, असं बोलून आता रायाने हात पुढं केलेला आहे आणि जयला हात पुढं करण्यासाठी सांगितलेलं आहे. आणि जय तर काय भीतो का, जय पण लगेच हात पुढं करतो आणि दोघांची पंजाची शर्यत चालू होते. तेवढ्यातच तो जयचा हात खाली पाडणार असतो, तेवढ्यातच एंट्री होते आपल्या विलनची, म्हणजे नक्कीच निक्कीची. आणि निक्की तिथे येते आणि लगेच जयचा हात पकडते. राया जोर लावून जयचा हात खाली ढकलत असतो, तेवढ्यातच आता जयच्या हाताला लावत निक्की आलेली असते आणि निक्की जयच्या हाताला हात लावते आणि बोलते, जोपर्यंत निक्की जयसोबत आहे तोपर्यंत राया मंजिरीचं नातं कधीही पूर्ण होणार नाही, असं बोलत असते. आता आपण नक्कीच पुढील भागामध्ये पाहणार आहोत की इकडे जयसोबत निक्की आहे, तर तेवढ्यातच आपल्या रायासोबत त्याची मिसफायर आलेली असते आणि मिसफायर आल्यानंतर लगेच बोललेले असते, कसं आहे ना, तुम्ही एकटा राया तुम्हाला पुरेसा आहे, त्यात काही विषय नाही, पण जेव्हा रायाच्या सोबतीला त्याची मिसफायर येते ना, तेव्हा आमच्या प्रेमाला कोणी हरवू शकत नाही. आणि राया आणि मंजिरी दोघेही मिळून ह्या दोघांना हरवतात आणि बोलतात, आमच्या दोघांचं लग्न तर होणारच, आमच्या दोघांचा बँड वाजणारच, हे सांगत असते, आमचं लग्न गाजणारच. आता नक्कीच आपल्याला उद्याच्या भागामध्ये पाहायला भेटेल की कशा पद्धतीने
पंजा शर्यतीमध्ये कोण हरतंय कोण जिंकतंय त्यासाठी आपण नक्कीच उद्याचा एपिसोड पाहू आणि आपल्याला नक्कीच माहीत आहे जिंकणार तर कोण, कारण की यांच्या लग्नाचा बँड वाजणार आहे हे आपल्याला माहीत आहे. त्यानंतर आपण उद्याच्या भागामध्ये एक नवीन ट्विस्ट पाहणार आहोत, कारण की मंजिरी जेव्हा लग्नाची पत्रिका घेऊन रायाच्या आईकडे जाते आणि रायाच्या आईला पत्रिका देते आणि बोलते ही माझ्या आणि रायाच्या लग्नाची पत्रिका आहे. आणि लग्नाची पत्रिका पाहिल्यानंतर मात्र रायाच्या आई असं काही बोलते की मंजिरी मात्र शॉक होते आणि विचार करते रायाच्या आईला हे सगळं कसं आठवत आहे. तो ट्विस्ट काय आहे ते नक्कीच आपण उद्याच्या भागामध्ये पाहू.